काय झालं, सत्यजित नाही आला का? हाय, बाहेर येतोय. मी जरा बघून येते. अगं तू कुठे चाललीस? तू थांब. काय मग मल्हार, तुमच्या घरी कधी सनई ऐकायला मिळणार आम्हाला? आता तुम्हीच सांगून बघा. अच्छा, म्हणजे मी इथं नसताना माझ्या लग्नाची केस बोर्डवर आलेली दिसते तर? तू काही म्हण, पण तू आणि सत्यजित बरोबरीच आहे. तुझंही वय झालंय लग्नाचं. काय ना काकू, कोर्टात रोज एवढ्या जोडपे बघतो. दोघांचे स्वभाव वेगवेगळे, चित्रविचित्र सवयी. हा, म्हणजे कधी मुलगी नवऱ्याला कंटाळलेली असती, कधी नवरा मुलीला कंटाळलेला असतो. नवऱ्याला दुसऱ्याच कोणातरी बाई बरोबर राहायचं असतं. दोघांना माहिती असतं आपण काही सोबत राहू शकत नाही. त्याचं उत्तर एक, कोर्ट. आता रोज एवढ्या केसेस पाहिल्यानंतर, ही अशी तारा पाहिल्यानंतर माझं मन होईल का? म्हणून लग्नापासून 4 हात लांबच आहे, आणि तेच मला आवडतं. अरे पण तू कोर्टाचं काय सांगतोस मला? तुमच्या घरी एक उत्तम उदाहरण आहे याचं. चांगलं बघावं माणसानं नेहमी. पण माझ्या मम्मी डॅडींसारखा संसार आता काही बघायला मिळणार नाही. हा, म्हणजे आता संसार करायचा तर एकमेकांना एकमेकांच्या स्ट्रॉंग आधाराची गरज असते, एकमेकांना समजून घेण्याची गरज असते, आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे एकमेकांवर डोळे झाकून ठेवलेल्या विश्वासाची गरज असते. मी आलेल्या एवढ्या जोडप्यांना बघतो, पण कोणात पण ते दिसत नाही. म्हटल्यावर कशाला? म्हणून त्या भानगडीतच पडत नाही. पण आमच्याकडे हे सगळं आहे, हो ना? हो. व्हेरी गुड. मल्हार, अरे कोर्टामध्ये येणारी माणसं तशीच असणार. म्हणून मी फॅमिली मॅटर घेतच नाही ना. नसताना आत करायचा नाही. क्रिमिनल केसेस डायरेक्ट. हो, पण मग कोर्टाच्या बाहेर येऊन बघा जरा. खूप उपकार होते तुझे माझ्यावर, आणि मला नाही वाटत पुढचे 7 जन्म सुद्धा मी तुझे हे उपकार फेडू शकेल. थँक्स. सत्यजितला भेटायला जाताना हे घालून जा. सत्यजितचं आहे. सांग मंजिरीने तुला गिफ्ट केलाय म्हणून.
हॅलो हॅलो प्रिया. मंजिरी, प्रिया तू घरीच आहेस ना? बोल. अगं हे हे घरी आलेत का? घरी नाही आला. अगं तुम्ही एकत्रच होतात ना? हो अगं आम्ही बरोबर होतो, पण पण अचानक हे कुठे गेले काही कळत नाहीये मला. मला खूप भीती वाटायला लागली. तो मध्येच निघून गेला आणि तुम्ही अजून तिथेच आहात का? हो हो. अजिबात काळजी करू नको. त्याचं वागणं तुला नवीन आहे का मंजिरी? आलं असेल काहीतरी डोक्यात, गेला असेल निघून. तसं नाही, पण मला खूप भीती वाटायला लागली. तू तू बोलली होतीस ना त्यांच्याशी? मी बोलीन त्याच्याशी, पण माझं बोलणं तो कितपत ऐकेल माहित नाही. प्रिया अगं काही सांगून पण गेले नाहीयेत, अचानक गेले. मला बोलता पण नाही आलंय त्यांच्याशी. हे बघ मंजिरी, तू घाबरू नको. मला सांग, तो त्याची गन घेऊन गेलाय का बरोबर? माहित नाहीच नेली त्यांनी. मग ठीक आहे ना. तू टेन्शन घेऊ नको. तिथेच कुठेतरी गेला असेल, येईल परत. हो पण इथे नाहीयेत अगं ते. अगं येईल तो, आणि इथे जर आला ना तर मी तुला सांगते फोन करून. ठीक आहे? पण प्लीज मला नक्की फोन कर, विसरू नकोस. हा हो. वहिनी, दादा कुठे गेले? अगं नाही, माहिती नाही मला. तुम्हाला सांगून नाही गेले? नाही, त्यांचं काहीतरी काम असेल ना महत्वाचं. येतील ते इतक्यात. बर. मी आलेच. उगाच नुसतं उभं राहण्यापेक्षा काय विचारायचं आहे ना ते विचारून मोकळी हो एकदा. आई अंबे, मला काय बी विचारायचं नाही. आत्या, मला ना तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतायत बरीच. असतील, पण मी कोण विचारणारी ना? आणि समजा मी विचारलं तर तू थोडी मला सांगायलीस ते. बर, प्रिया, तुला मागचं समजा आठवतं ना? आपण दोघी बी एकाच जहाजात होतो. अगं तू मला समजा सांगितलंस तर मी काय लगेच दवंडी पिटवायला जाणार आहे? काय सांगू, सतत इथे तुझ्या समोरच तर आहे. तेच ते, तू माझ्या डोळ्यासमोर असतीस, पण कुठं जाती, कशाला जातीस हे तू मला सांगितल्या बिगर मला कळणार आहे व्हय? त्या सत्यजित आशिषला भेटायला गेलाय. मला तिकडे लवकर जायला हवं. तिकडे काय होईल काय नाही काही सांगता येत नाही. पण तुझा आणि त्या आशीचा काय संबंध म्हणायचा? हेच तर तुला कळत नाही ना आत्या. सगळ्या गोष्टींना अशा स्पष्ट करून सांगाव्या लागतात तुला. आणि आजकाल भिंतींना सुद्धा कान उगवायला वेळ लागत नाही. आता ती नेत्राच बघ ना, मला ना ती मुलगी अजिबात पटत नाही. ते भिंतीला कान उगवल्यावर त्याचं काय करायचं ते बघता येईल ग. पण मला सांग, तू आणि आशिष एकत्र म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून हे समज केलं? ते सगळं तुला सांगून काय उपयोग आहे? नाही नाही नाही, म्हणजे तू आशिषला भेटायला पुण्याला गेलती, मग तो फोटो, मग आशिष मंजिरीला भेटला. आत्या, तुझा स्वतःच्या मनाप्रमाणे उरलेली स्टोरी रंगव. जा आता. जा जा म्हटलं ना.
सत्यजित, हे रक्त तुला तुला काय प्रिया का- प्रिया मला काहीही झालेलं नाहीये. पण मग एक रक्त, प्रश्न विचारत इथे उभी राहू नकोस. तुला जर असं कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. तू चल आतमध्ये चल. बस. सत्यजित, अरे काय आहे तुझ्या शर्टवर हे रक्ताचे डाग? तू कुठे गेला होतास? तुला माहितीये मला मंजिरीचा फोन आला होता. तू त्या शिंदेबाईंच्या घरून कुठेतरी बाहेर पडला होतास म्हणून. कुठे गेला होतास तू? सांग मला सत्यजित. हे बघ प्रिया, मला आता काहीही बोलायचं नाही. हे नाही जमणार. तुला मला उत्तर द्यावं लागेल सत्यजित. तू आता नाही बोललास ना तर माहिती नाही उद्या काय संकट येईल आपल्यावर. प्लीज सांग मला, तू कुठे, तू तू काय केलंस? सत्यजित, सत्यजित तू आशिष तू नाही नाही, मी आशिषला मारलेलं. हो, मी आशिषला मारायला गेलो होतो, पण मी आशिषला मारलं नाही. मग हे रक्ताचे डाग तुझ्या शर्टवर कुठून आले? काय झालंय? हे बघ, मी तिथे गेलो तेव्हा आणि मी अचानक पाहिलं तेव्हा हे रक्ताचे डाग माझ्या शर्टवर होते. मला खरंच नाही माहिती प्रिया, त्या मुलाला कोणी मारलं कसं. नाही, पण मी इथे तुझ्याशी बोलत असं उभं नाही राहू शकत. मला शिंदेबाईंच्या घरात जायला पाहिजे. मी तिथून लोकांना प्रश्न पडतील की मी कुठे. एक मिनिट, वेळ लागलाय तुला. तू तू असं जाणार आहेस? शर्ट बदलून जा. ठीक आहे, तू चेंज कर, मी बाहेर थांबते. सत्यजित, मला खूप भीती वाटते. या सगळ्यात तुला जर काही झालं ना तर. मला काहीच होणार नाही. मी काय केलं नाही. मला काहीच होणार नाही. काकू नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती बाबा, अखंड सौभाग्यवती. आता येत जा अधून मधून दोघी. हा हो नक्की. तुमचा हातचा खायला मी कधीही येईल. गौरांग, आता तुम्ही कधी येताय आमच्या घरी सहकुटुंब? येऊ की येऊ. मल्लाला टाइम मिळाला ना की येऊ. तर त्याच्या लग्नाची पत्रिकाच घेऊन या. तुमची इच्छा पूर्ण हो. होणार तर नक्की होणार. बराच वेळ झाला. सत्यजित कुठे? वहिनी, तुम्हाला काय सांगितलंय का? नाही, अहो त्यांना फोन आला होता ना, अर्जंट कामासाठी गेले असतील कुठेतरी. बघा, हा असा आहे सत्या. हा, आम्हाला वाटलं वहिनी तुम्हाला तरी माहिती असेल. कुणाचा आपण? नाही, माहिती नाही मला. गौरांग, त्याला फोन लाव. त्याला म्हणावं निघायची वेळ झाली. नाही नको, कशाला फोन करायचा? काही कामात असेल डिस्टर्ब कशाला करायचा? मी येतो ना तुम्हाला सोडायला, काही प्रॉब्लेम नाही ना. नाही. अरे हा बघा, आला की सत्यजित. काय रे बाबा, कुठं होता कुठं तू? खरं कुठे गेला होता? अरे सांगून तरी जायचं ना बाबा. का कुणाला कळू न देता करण्यासारखं काम होतं? अरे नाही, तसं काही नाही. नाही, तसं असेल तर ते क्राईम आहे. हा, म्हणजे पिनल कोड मधला नसला तरी मॅरेज कोड मधला नक्कीच.
काय वहिनी, क्राईम आहे का नाही? नाही हो, तसं नाही. निघूयात का आपण? हो बरं, येतो. वाट बघतो लग्नाच्या पद्धतीची. या. रिया काय आहे हे? रक्ताचे डाग? अगं सत्यजितचा शर्ट आहे ना हा? काय म्हणायचंय? काही म्हणायचं नाही आणि काही विचारायचंही नाही. रिया आत्या, आपल्याला ना काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या. चला सत्यजितराव, भेटू पुन्हा. हा नक्की. तसं आमच्या वकिलांना भेटायला लोक तयार नसतात, आणि त्यातून क्रिमिनल लॉयरला तर नाहीच नाही, नाही का? चल येतो. बरं ऐक ना, मगाशी वेगळा शर्ट होता, आता वेगळा का बरं? डाग पडला होता शर्टवर. मग मी फोनवर बोलत बाहेर गेलोच होतो. म्हटलं शर्ट बदलावा. बरं नाही दिसत ना लोकांमध्ये डाग पडलेला शर्ट. आणि तसंही माझ्या गाडीत नेहमी एक स्पेअर शर्ट ठेवतोच मी. आपण सांगू नाही शकत कधी डाग पडतील, कधी चिखल उडेल. असू दे असू दे. नाही, मी आपलं सहज विचारलं. पण तू का आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असल्यासारखं सांगतोय? गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? तुम्ही कुठे गेला होता? ते बघा, मला सांगा प्लीज. घाबरू नकोस. तुझा बॉयफ्रेंड अजून जिवंत आहे. काहीच नाही करू शकलो मी त्याला. आज तुझा भाग्याचा दिवस आहे मंजिरी. पण प्रत्येक दिवस भाग्याचा असेलच असं नाही. तुमच्या हातून काही वाईट घडू नये, बस एवढंच हवंय मला. आशिषचं काही वाईट होऊ नये, तो जिवंत राहावा एवढंच हवंय तुला. मला एक सांग, तुझा आशू मेल्यानंतर हे कपाळावरचं कुंकू लावायचं थांबशील की? माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरच प्रेम आहे, आणि या गोष्टीची जाणीव होईल तुम्हाला. मात्र ज्या दिवशी ही जाणीव तुम्हाला होईल ना, त्या दिवशी या सगळ्याच क्षणांची परतफेड तुम्ही कशी करताना ते बघायचंय मला. तुझ्या या कॉन्फिडन्सचं खरंच कौतुक वाटतं मला. तुला काय वाटतं, ही अशी डायलॉग बाजी तू केल्यानंतर माझा विश्वास बसेल की तू जे म्हणतेस तेच खरं आहे? तुझा प्रामाणिकपणा पटेल मला? शक्य नाही. मग असे प्रयत्न तरी का करतेस तू मंजिरी?